नमस्कार, मी प्रशांत कदम. निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह नेमकं कुठल्या गटाला मिळणार? राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांच्याकडे जाणार की शरद पवार यांच्याकडेच राहणार? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी निवडणूक आयोगामध्ये आज एक महत्त्वाची सुनावणी पार पडली. दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये ही सुनावणी होत होती आणि त्यासाठी दोनही बाजूंनी अक्षरशः नेत्यांची फौज दिल्लीमध्ये दाखल झालेली होती. आजच्या सुनावणीसाठी सुद्धा शरद पवार स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये गेलेले होते. याच्या आधी जेव्हा पहिल्यांदा सुनावणी झालेली होती तेव्हा सुद्धा शरद पवार निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये पोहोचलेले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत नव्हत्या. आज सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार असे शरद पवार गटाच्या वतीनं नेते या सुनावणीच्या वेळी प्रत्यक्ष हजर होते. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाच्या वतीनं सुद्धा सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण, समीर भुजबळ असे इतर अनेक नेते जे आहेत ते उपस्थित होते. म्हणजे निवडणूक आयोगामध्ये जेव्हा पक्षाबद्दलचं हे भांडण सुरू होतं तेव्हा तिथल्या सुनावणी कक्षामध्ये एका बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित होते आणि समोर सुनील तटकरे, त्याच्यानंतर रुपाली चाकणकर, सूरज चव्हाण आणि इतर समीर भुजबळ वगैरे हे सगळे नेते एकमेकांच्या समोर होते. म्हणजे जेव्हा आर्ग्युमेंट्स होत असेल तेव्हा ते एकमेकांच्याकडं बघून काय नेमकी रिॲक्शन देत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता. चिन्हाची लढाई शिवसेनेपाठोपाठ आणखी एका पक्षामध्ये महाराष्ट्र बघतो आहे आणि त्यामुळं आज या सुनावणीत नेमकं काय झालं हे आपण बघणार आहोत. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज खोट्या शपथपत्रांचा मुद्दा शरद पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये उपस्थित केला आणि अगदी त्याच्यामध्ये झोमॅटोची सुद्धा एंट्री झालेली आहे. झोमॅटोचा नेमका रेफरन्स काय आला हे आपण पुढे बघू. पण आज म्हणजे याच्या आधी 6 आणि 9 ऑक्टोबरला निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झालेली होती. तेव्हा अजित पवार गटाच्या वतीने युक्तिवाद झालेला होता. आजपासून शरद पवार गटाचा युक्तिवाद सुरू झाला आहे आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी आज जवळपास 1.5 तास युक्तिवाद केला. त्यांचा प्रामुख्यानं भर होता खोट्या शपथपत्रांवरती. साधारणपणे काही लाख शपथपत्र, 6.5 लाख शपथपत्र शरद पवार गटानं दाखल केली आहेत. 2-2.5 लाख जे आहेत ती अजित पवार गटाकडनं दाखल झाल्याचा दावा आहे. आणि इतकी लाखो शपथपत्र असताना निवडणूक आयोग ही शपथपत्र बघून निर्णय देणार का, हा पण याच्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ठाकरे गटाच्या बाबतीत सुद्धा आम्ही बघत होतो की अगदी ट्रक भरून, अक्षरशः ट्रक भरून हे सगळे शपथपत्र जे आहेत ते निवडणूक आयोगाच्या दारामध्ये पोहोचलेले होते. पण शेवटी निवडणूक आयोगाचा जो निर्णय आलेला होता तो या शपथपत्रांमध्ये न पडता आमदार खासदारांची संख्या बघून आणि घटना जी आहे ती कुणीच पाळत नाही असं म्हणून एक वेगळाच निर्णय आलेला होता. आज राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीनं अभिषेक मनु सिंघवी यांनी हाच युक्तिवाद केला की निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसप्रमाणे करू नये. कागदपत्र, शपथपत्र जी आहेत ती नीट बघावीत, पडताळावीत आणि त्याच्यानंतर आपला निकाल द्यावा. त्यासाठी अभिषेक मनु सिंघवी काय सांगत होते ते म्हणाले की आम्ही चाचणी म्हणून केवळ 20,000 शपथपत्र बघितली, त्यांची पडताळणी केली, तर त्यातली 8,900 शपथपत्र आम्हाला बोगस सापडली आहेत. आणि त्यामुळं निवडणूक आयोगानं जर याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं तर त्यांना अजून मोठ्या प्रमाणामध्ये चुका सापडतील आणि हा सगळा कशा पद्धतीनं बनाव आहे हे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. 24 वेगवेगळ्या प्रकारची शपथपत्र बोगस पद्धतीनं सादर झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. काय आहेत या 24 कॅटेगरी? तर अगदी मृत व्यक्तींच्या नावाने शपथपत्र दाखल केलं गेलं आहे. काही ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या नावाने शपथपत्र दाखल आहेत. काही ठिकाणी ज्या व्यक्तींची पदं घटनेमध्ये नाही आहेत राष्ट्रवादीच्या अशी पदं दाखवल्याचा त्यांचा आरोप आहे. काही ठिकाणी नुसतंच हाऊसवाईफ लिहिलेलं आहे, तर काही ठिकाणी अगदी झोमॅटो सेल्स मॅनेजर असं म्हणून सुद्धा त्याला राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून दाखवलेला आहे. आता हा नेमका प्रकार काय आहे हे आपल्याला माहिती नाही आहे, पण या संपूर्ण चिन्हाच्या लढाईमध्ये त्यामुळं एक झोमॅटोचं नाव जे आहे ते मात्र आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळालं. आज ज्यावेळी सुनावणी झाली त्या सुनावणीसाठी शरद पवार स्वतः हजर राहिले. खरं तर शिवसेनेच्या बाबतीत आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत हाच एक प्रामुख्यानं फरक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे शिवसेना स्थापन केली बाळासाहेब ठाकरेंनी, ते हयात नसताना शिवसेनेतली लढाई झाली. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याच शरद पवारांच्या हयातीत हा संघर्ष होतोय आणि स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरचा दावा सांगण्यासाठी स्वतः शरद पवार या सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये
हजर राहिले. याच्या आधीसुद्धा ते उपस्थित होते आणि एक प्रकारे प्रतिकात्मक दृष्ट्याच याचा वापर करण्याची रणनीती जी आहे ती आखली जाते. कारण या संपूर्ण लढाईमध्ये कायदेशीरदृष्ट्या काय होईल ते होईल. कायदेशीर लढाई एका बाजूला लढली जाते, पण ही लढाई जनतेच्या मैदानामध्ये नेण्यासाठी एक परसेप्शनची लढाई जी आहे ती सुद्धा लढावी लागते आणि त्याचं भान राजकीयदृष्ट्या कदाचित राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला वाटतंय आणि त्यामुळं त्यांनी स्वतः शरद पवारांनी या निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या वेळी हजेरी लावली. आज ज्यावेळी ही सुनावणी होणार होती त्याच्या आधीच सुनील तटकरेंची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद पण झाली आणि त्यावेळी त्यांनी हे सांगितलं की घड्याळ तेच वेळ नवी हा आमचा नारा आहे. म्हणजे घोषणेमध्येच जर ते घड्याळ हे चिन्ह सांगत असतील तर चिन्ह आपल्याला मिळणार हा त्यांचा आत्मविश्वास जो आहे तो किती दांडगा आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे त्यांना कल्पना आहे, ते जाहीरपणे पण याच्या आधी प्रफुल्ल पटेल म्हणत होते की चिन्ह आम्हालाच मिळणार आणि त्याच दृष्टीनं निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याच्या आधीच त्यांच्या घोषणेमध्ये घड्याळावरचा दावा किंवा घड्याळाचं नाव जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. 20 नोव्हेंबरला या सगळ्या प्रकरणाची पुढची सुनावणी होणार आहे आणि 20 नोव्हेंबर नंतर कदाचित ही सुनावणी जी आहे ती नियमित होईल असं म्हटलं जातंय आणि त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणांमध्ये एक प्रमुख फरक हा दिसतोय की राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये थेट अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या बाबतीत पहिल्यांदा एक तात्पुरता निकाल आलेला होता, धनुष्यबाण चिन्ह आधी गोठवलेलं होतं. राष्ट्रवादीच्या बाबतीत तसं होईल असं काही वाटत नाहीये. थेट अंतिम निकाल जो आहे तो येऊ शकतो. त्यामुळं बघावं लागेल की तो निकाल आता काय असेल. एकीकडे 31 डिसेंबर विधानसभा अध्यक्षांची डेडलाईन जवळ येते शिवसेना प्रकरणात आणि त्याचवेळी राष्ट्रवादीच्या प्रकरणामधला हा चिन्हाचा निर्णय जो आहे तो देखील काय येतोय हे आपल्याला बघावं लागणार आहे. शिवसेनेच्या केसमध्ये लाखोंच्या संख्येनं शपथपत्र दाखल झालेली होती, पण निवडणूक आयोगाच्या म्हणजे एकूण कामकाजामध्ये त्याची फार दखल घेतली गेलेली नव्हती. इतकी लाखोंची सगळी कागदपत्र शेवटी रद्दीतच पडून राहिली. राष्ट्रवादीच्या बाबतीत पण आता तेच होतंय का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या काही कमेंट्स असतील, सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज नव्या विषयांसह नव्या गोष्टींसह आपण भेटत राहणार आहोत. त्यामुळं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.